पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म भरताना प्रेफरन्स कसा या ठिकाणी द्यायचा आहे जेणेकरून आमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्ही जर समजा सायबर कॅफेमध्ये गेले तर तो तुम्हाला फक्त 10 प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देणार आहे, पण तुम्ही तुमच्या हाताने मोबाईलमधून जर फॉर्म भरसाल तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणार प्रेफरन्स या ठिकाणी जास्त टाकता येणार आहे। कारण की कसं सायबर कॅफेमध्ये जर तुम्ही गेले तर तो 10च फक्त या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देते, तो सुद्धा आपल्या कॅटेगरीचे प्रेफरन्स टाकून देते। ठीक आहे, तर लवकर 10,000 प्रेफरन्स टाकलं लवकर फॉर्म भरणे होते। तुम्ही जर समजा 50-60 प्रेफरन्स टाकून दिले तर टाइम लागते फॉर्म भरताना। ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म भरताना प्रेफरन्स कशा प्रकारे टाकायचे, SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असेल तर कसं आहे, मागच्या वर्षी काय झालं होतं, ज्या महिला उमेदवार असाल महिला उमेदवारांना जास्त मार्क होते पण त्यांचं सिलेक्शन झालं नव्हते, कारण की त्यांनी मला सांगितलं होतं मागच्या वर्षी महिला उमेदवारांना चांगले पर्सेंटेज होते पण महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालं नाही, कारण की त्यांनी मला सांगितलं होतं सर आम्ही सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांना फक्त 10 प्रेफरन्स या ठिकाणी टाकून दिले होते। ठीक आहे, तर तुम्हाला योग्य पद्धतीने या ठिकाणी प्रेफरन्स टाकायचे। ज्या पण महिला उमेदवारांना फॉर्म भरता येत नसेल मोबाईलमधून, ज्या पण महिला उमेदवारांना प्रेफरन्स या ठिकाणी टाकता येत नाही, चांगले पर्सेंटेज जर असेल, तुम्हाला जर महिला उमेदवारांना फॉर्म भरायचा असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांना फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की सर मला फॉर्म भरून दे, तर नक्की मी तुमचा फॉर्म या ठिकाणी भरून देणार आहे, लक्षात ठेवा। आणि चांगल्या पद्धतीने तुमचा फॉर्म भरून देणार आहे, प्रेफरन्स वगैरे चांगले या ठिकाणी कॅटेगरीनुसार टाकून देणार आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा मी असे जवळपास 11 विद्यार्थ्यांना फॉर्म भरून दिला होता, तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। काही विद्यार्थ्यांचं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, काही पालघर डिव्हिजनमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं आणि काही विद्यार्थ्यांचं नागपूर मोपसूलला सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता फक्त महिला उमेदवार। ठीक आहे, तर प्रेफरन्स कसं टाकायचं मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये प्रेफरन्स कसा द्यायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्सचा जर विचार केला बघू शकता, तर मी या ठिकाणी अकोला डिव्हिजन या ठिकाणी क्लिक केला। तर सर्वात अगोदर आता ओबीसी कॅटेगरी आहे, तर ओबीसी कॅटेगरीमध्ये मला या ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पहिले BPM पदावर तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स देऊन द्या। तर पहिलं बघू शकता मी या ठिकाणी पहिलं जे या ठिकाणी प्रेफरन्स दिलं हे BPM पदाला दिलं, जे की सर्वात हायस्ट पद आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचं आहे बघू शकता तुम्ही, तर हे पण BPMचा पद आहे ओबीसी कॅटेगरीचा, तर इथं मी या ठिकाणी दुसरं या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं जे या ठिकाणी बघू शकता BPMचं पद झालं आणि आणखीन मला BPMचं या ठिकाणी पद पाहायचं आहे ओबीसी कॅटेगरीसाठी। बघू शकता पहिले BPMचं तुम्ही या ठिकाणी टाकून द्यायचं, पहिले BPM टाकून द्यायचं, त्यानंतर ABPM टाकायचं। ठीक आहे, तर पहा हे तिसरं BPM मी या ठिकाणी टाकून दिलेलं आहे, त्यानंतर चौथं BPM पद मी या ठिकाणी टाकून दिलेलं आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही 5वं BPM पद मी या ठिकाणी दिलेलं आहे, 5वं प्रेफरन्स या ठिकाणी। त्यानंतर पहा 6वं जे प्रेफरन्स मी या ठिकाणी दिलं, तर BPMचं यामध्ये फक्त किती पद होते, 5च पद होते। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 5 पद BPMचे होते, तर मी BPMला या ठिकाणी पहिली चूसिंग या ठिकाणी पहिला नंबर या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आता दुसऱ्या नंबरवर आपल्याला या ठिकाणी काय द्यायचं आहे, तर हे ABPMचं पद पहा। ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये BPMचं 5 झाले आपले, त्यानंतर हे पहा 6वं। ठीक आहे, त्यानंतर पहा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे 6वं, त्याचबरोबर पहा 6, त्यानंतर 7। ठीक आहे, त्याचबरोबर पहा 8, त्याचबरोबर पहा 9, सॉरी हे ओपन कॅटेगरीचं आहे, आपल्याला ओबीसी कॅटेगरीचं पाहिजे। ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीत टाकायचं आहे आपल्याला। 7 झाली हे 7 बघू शकता या ठिकाणी 8वं इथं प्रेफरन्स दिलं मी ABPMला, ओबीसी कॅटेगरी आहे तर। त्यानंतर 9वं पद या ठिकाणी दिलं, 9वं प्रेफरन्स,
त्याचबरोबर 10व 10, ठीक आहे. त्यानंतर पहा 10, 11 आणि 12, ठीक आहे. तर अशा प्रकारे BPMचं दिलेलं आहे. त्यानंतर आता 12 इथंच मी हे दिलेलं आहे, ठीक आहे. 12 प्रिफरन्स दिलेला आहे. आता जे ओपन कॅटेगरीचे आहे, जे पण आता ओपन कॅटेगरीचे आहे, तर त्या ओपन कॅटेगरीवर या ठिकाणी तुम्ही देणं चालू करून द्या प्रिफरन्स, ठीक आहे. तर मी ओपन कॅटेगरीवर या ठिकाणी देऊन देतो, कारण की UR कॅटेगरी जे आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. SC कॅटेगरीचे, या OBC EWS या कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीला प्रेफरन्स देऊ शकता, कारण की ही UR कॅटेगरीची जी पोस्ट आहे हे सर्वांसाठी राखीव आहे, ठीक आहे. तर मी या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत जे प्रिफरन्स मी दिलं या ठिकाणी, तर ते 12 पर्यंत प्रिफरन्स दिला. तर आता इथून 13 पासून स्टार्ट करणार आहे. तर पहा 13 पासून इथं मी स्टार्ट करतो. 13, त्यानंतर पहा 14वा द्यावं लागणार या ठिकाणी 14, त्याचबरोबर 15, ठीक आहे. त्याचबरोबर पहा 16, 17, त्यानंतर पहा 18, त्याचबरोबर 19, त्याचबरोबर 20, त्याचबरोबर 21, त्यानंतर पहा 22, त्याचबरोबर 23, त्याचबरोबर 24, त्यानंतर 25, त्याचबरोबर 26, त्याचबरोबर 27 या ठिकाणी, 27, 28, 28, त्यानंतर 29, 29, 30, 31, त्याचबरोबर 32, 33, 34, 35, त्यानंतर पहा 36, त्याचबरोबर 37, त्यानंतर 38, त्याचबरोबर 39, त्याचबरोबर 40, त्याचबरोबर बघू शकता 41, त्यानंतर 42, त्याचबरोबर बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स या ठिकाणी टाकायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि जे पण SC कॅटेगरी, OBC, EWS आणि PWD हे जे आहे ओपन कॅटेगरीमध्ये प्रिफरन्स देऊ शकता, आणि ओपन कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचंच आहे, कारण की ते सर्वांसाठी राखीव आहे, तेव्हाच आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी SC किंवा ST ह्या कॅटेगरीवर आपण जे हे करू शकत नाही, प्रिफरन्स नाही देऊ शकत. SC, ST, OBC, EWS असाल तर तुम्ही ओपन कॅटेगरीवर प्रिफरन्स या ठिकाणी देऊ शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. पण जे SC कॅटेगरी आहे, तर SC कॅटेगरीवाले OBCच्या जागेवर प्रिफरन्स देऊ शकत नाही, कारण की OBC कॅटेगरीसाठी त्या जागा राखीव असते. तसंच SC कॅटेगरीचं सुद्धा आहे. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी SC कॅटेगरीवर जे या ठिकाणी प्रिफरन्स देऊ शकत नाही, एक लक्षात ठेवा.